जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न आज विधानसभेत ठळकपणे मांडण्यात आला। आमदार राम भदाने यांनी हिवाळी अधिवेशनात 83,000 शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचा मुद्दा उपस्थित करत तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे। कार्यकारी संपादक गोकुळ देवरे, धुळे। सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं। मात्र केवळ 13,000 शेतकऱ्यांना मदत मिळाली असून उर्वरित शेतकऱ्यांना तातडीनं पॅकेजचा लाभ द्यावा अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। यासोबतच पीक विमा, सीसीआय खरेदी केंद्रे वाढवणे, वीज व पाणी पुरवठ्याच्या समस्या, 132 केव्ही उपकेंद्राची उभारणी, ग्रामीण रुग्णालय आणि शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणीही आमदार भदाने यांनी केली आहे। धुळे तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करत आमदार राम भदाने यांनी सभागृहाचं लक्ष वेधलंय। अधिक माहितीसाठी पाहत रहा सिल्लोड एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। विश्वगुरु नरेंद्रजी मोदी साहेब यांचा विचारावर चालणारा आपला भारत देश आणि भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता ही सुखी झाली पाहिजे या प्रकल्प हेतूने आज संबंध भारत आणि संबंध महाराष्ट्र हा काम करतोय। आणि या 293च्या प्रस्तावाच्या प्रसंगी उपस्थित असताना, या मांडणी करत असताना माझ्या पहिले अनेक सहकारी सदस्यांनी याबाबत मांडणी केली, सत्ताधारी सदस्यांनी मांडणी केली, आमच्या विरोधी बाकावरच्या काही सदस्यांनी मांडणी केली। पण जो आमच्या राज्यामध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये 29 जिल्ह्यांमध्ये 300 पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये ज्या अतिवृष्टीची अवकाळी आपल्या शेतकऱ्यांवर पसरली, त्याच्यासाठीचं पॅकेज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून 31,000 कोटीचं पॅकेज आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी तिथं जाहीर करण्यात आलं। आमच्याकडे 65 मिलीमीटरची अट घालत असताना माझ्या विधानसभा धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 2च मंडळ त्याच्यामध्ये 65 मिलीमीटरच्या अटमध्ये समाविष्ट झालेले होते आणि त्याच्यासाठी जवळपास 10,457 हेक्टर आणि जमीन याला मदत तिथं जाहीर झाली। त्याच्यानंतर आम्ही विशेष बाबचा प्रस्ताव जे नंतरचे तालुके समाविष्ट झाले त्याच्यामध्ये माझा धुळे ग्रामीणचा तालुका तिथं आम्ही मंत्री महोदय व मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तिथं समावेश करून घेतला आणि त्याच्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये असे एकूण 97,000 शेतकऱ्यांना आम्ही तिथं लाभ मिळवण्यासाठी प्रस्तावित तिथं केलेला आहे। त्याच्यामध्ये 13,000 शेतकऱ्यांना तिथं लाभ मिळाला आणि 83,959 शेतकरी अजून लाभासाठी वंचित राहिलेले अध्यक्ष महोदय, आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये या पॅकेजच्या माध्यमातून खरीपामध्ये आणि रब्बीमध्ये काहीतरी मदत मिळेल अशा अपेक्षेपोटी माझ्या धुळे तालुक्यातला शेतकरी आज सरकारकडे अपेक्षेच्या दृष्टीने अध्यक्ष महोदय बघतोय आणि म्हणून ही मदत लवकरात लवकर मिळावी या व्यासपीठाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना व सरकारला इथं विनंती करणार आहे। आतापर्यंत माझ्या तालुक्याला 7,75,54,950 रुपये मिळालेले आहे आणि 83,000 शेतकरी याच्यासाठी वंचित राहिलेला आहे। या 83,000 शेतकऱ्यांची जमीन 47,318 हेक्टर जमीन जिला अजून पीक आपल्या मदत अजून जाहीर झालेली नाही आणि म्हणून मी सरकारला या निमित्ताने विनंती करतोय। क्रॉप कटिंगच्या माध्यमातून पीक विम्याच्या संदर्भामध्ये अनेक आमच्या सहकारी मंडळातल्या लोकांनी इथं मांडलं की पीक विमा कंपन्यांची मनमानी कारभार मागच्या काळामध्ये अनेक लोकांनी तो व्यासपीठाच्या माध्यमातून सभागृहाला अवगत करून दिला। आता कपाशीला 900 रुपयाचा पीक विमा आहे अध्यक्ष महोदय। ज्या ज्या लोकांनी कपाशीचा 900 रुपयाचा पीक विमा, आमच्या तालुक्यामध्ये कपाशी व मकाचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होतं, त्याच्यामध्ये कपाशीला पीक विम्यामध्ये समावेश करणं जाहीर करावा व तो पीक विमा आमच्या शेतकऱ्यांना मिळावा याच्यासाठीची विनंती मी या माध्यमातून करतोय। कारण की
आपण जे बघतो सरासरी उत्पन्न जो ट्रिगर पॉइंट पीक विमा मिळण्यासाठी लावलेला गेलेला आहे शासनाकडून, त्याच्यामध्ये क्रॉप कटिंग पॅटर्न आहे आणि त्या क्रॉप कटिंग पॅटर्नमध्ये आमचा धुळे तालुका 100% त्याच्यामध्ये बसतो आणि त्याच्यामधनं ही मदत तिथं मिळाली पाहिजे. सरकारच्या तर्फे जे खरेदी केंद्र चालू झालेले त्याच्यामध्ये मक्याला हेक्टरी 20 क्विंटलपर्यंतची अट तिथं बांधली गेलेली आहे. ती अट 40 ते 50 क्विंटल हेक्टरी करावी अशी मागणी या निमित्ताने मी तुम्हाला या सभागृहाच्या माध्यमातून करतो. CCI केंद्र आमच्या तालुक्यामध्ये 150 गाव आहे. 4,10,000 लोकांचा माझा तालुका आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एकच CCIचं केंद्र माझ्या तालुक्यामध्ये अध्यक्षमध्ये चालू आहे. ते केंद्र वाढवून 3 केंद्र तरी माझ्या तालुक्यामध्ये झाले पाहिजे. त्याचा प्रस्ताव आम्ही सरकारला त्या निमित्ताने दिलेला आहे. आपण सर्वजण बघतो या निमित्ताने सरकारला अनेक लोकांनी सांगितलं की फक्त पॅकेज जाहीर करतं, खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या तोंडापर्यंत काय येऊ. साहेब एक मिनिट, माझा महत्वाचा विषय, मी रात्री 1:30 वाजेपर्यंत थांबलोय, तुम्ही पण थांबलेत. बरं बोला. आपण बघतो की सरकारवर अनेक लोकांनी ताशेरे ओढले. आमचे काही सहकारी मित्रांनी पण सांगितलं की शेतकऱ्यांचा अपमान सरकारच्या माध्यमातून केला जातोय. मी या सभागृहाच्या माध्यमातून सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून जेवढा सन्मान हा शेतकरी राजाचा झाला तेवढा कधीच आतापर्यंत या देशाला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाली कधीच झाला नाही. आपण बघतो आपली आई आणि आपली आजी आजोबांच्या काळामध्ये लोकांना नळीला फुंकून गॅसवर तिथं चुलीवर तिथं स्वयंपाक करावा लागायचा. गॅस डोळ्याला दिसायचा नाही. जेव्हा गॅसची योजना मोदी साहेबांच्या माध्यमातून आली तेव्हा टीका झाली की आता गरीब माणूस कुठून गॅस उपलब्ध करणार. पण शेतकऱ्यांना तिथं गोरगरीब जनतेला मोदी साहेबांच्या माध्यमातून मोफत तिथं उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस उपलब्ध झाला. 3-3 वर्षाला सिलेंडर तिथं देण्यात येत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला तिथं सबसिडी देण्याचं काम चालू आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल देण्याचं काम चालू आहे. त्या घरकुलांवर आता आपल्या सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपये वाढवून अनुदान मिळणार आहे आणि त्याच्यावर तिथं सोलर लावण्याचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. तिथं घरकुलांना रेतीला प्रश्न तिथं मोठ्या प्रमाणामध्ये महसूल विभागाच्या माध्यमातून अडचणी निर्माण झालेल्या होत्या. आता घरकुलांना रेती तिथं महसूल विभागाच्या माध्यमातून तिथं उपलब्ध होते. पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून जल जीवन मिशनच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणामध्ये निधी या सरकारच्या माध्यमातून दिला गेला. पण त्या ठिकाणी 10% ग्रामपंचायतीचा अनुदान त्याच्यामध्ये ठेवलं म्हणून सगळ्या योजना या पाणी पुरवठा योजनाच्या अपूर्ण तिथं दिसतात. आणि मी म्हणून सांगतो की त्या 10%ची मागणी सुद्धा राज्य शासनाने राज्याच्या तिजोरीतनं करावी म्हणजे त्या पाणी पुरवठा योजना कंप्लीट होताना आपल्याला तिथं दिसतील. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणामध्ये आता मी माझ्या तालुक्यामध्ये एक काम हाती घेतोय की मोठ्या प्रमाणामध्ये आमचे रेशन कार्ड हे ऑनलाईन तिथं झालेले नाहीये. काही ऑनलाईन झालेले आहेत पण त्या ठिकाणी नवीन सुना जर त्या घरामध्ये आल्या तर त्यांचं नाव वाढवून मिळत नाही आणि ते नाव वाढवायचं असेल तर इष्टांक तिथं वाढवून मागतात. इष्टांकाचं टार्गेट राज्य शासनाकडनं तिथं मिळत नाही आणि म्हणून एखादी मुलगी एखादी नवीन सून जर दवाखान्यामध्ये गेली तर तिला ऑनलाईन रेशन कार्ड तिथं अध्यक्ष महोदय आयुष्यमान भारतचा लाभ असेल किंवा महात्मा फुले जीवनदायी योजनेचा आरोग्यदायी योजनेचा लाभ असेल तो मिळायसाठी त्या महिलेला बिचारीला तो ऑनलाईनचं रेशन कार्ड तिथं उपलब्ध नसतं आणि तिला राशन सुद्धा तिथं उपलब्ध होत नाही. आपण सांगतो अध्यक्ष महोदय आपण काही लोक सदन कुटुंबामधनं येतो पण गोरगरीब कुटुंबाच्या लोकांना त्या ठिकाणी आपण बघतो की त्यांना अन्नधान्याची इतकी नितांत गरज आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा इष्टांक वाढवून माझ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या तालुक्याला मदत करावी अशा प्रकारची विनंती करतो. भांडे आपल्या सरकारच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणामध्ये तिथं भांडे उपलब्ध केले जातात. मजुरांना तिथं जेवणाची सुविधा तिथं मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध केली जाते. शेतकरी कष्टकरी दीनदलित आदिवासींसाठी हे आपलं सरकार हे काम करत आहे. अध्यक्ष महोदय कापूस मका आणि सोयाबीन याच्यामध्ये पीक विमा मिळाला पाहिजे पण त्यामध्ये आमच्या फळबागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या भागामध्ये बोरांचे पीक आणि शेवगाचं पीक हे मोठ्या प्रमाणात शेतकरी लागवड करणारे शेतकरी आहे पण त्याला पीक विम्याचं कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही आणि म्हणून
त्यांना सुद्धा या ठिकाणी समाविष्ट करावा अशा प्रकारची अपेक्षा मला येणाऱ्या काळामध्ये अध्यक्ष महोदय तिथं आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना आपण बघता तर शेतकऱ्यांना वीज बिल मागच्या काळातलं तिथं मोफत केलेलं आहे, माफ केलेलं आहे आणि येणाऱ्या काळातलं वीज बिल 8 HP पर्यंत तिथं शेतकरी राजाचं तिथं मोफत केलेलं आहे. पण हे करत असताना नवीन कनेक्शन अध्यक्ष महोदय तिथं आपले दिले जात नाही आणि म्हणून सरकारवर कुठेतरी नाराजी त्या नवीन कनेक्शनसाठी आपल्याला तिथं येते आणि ती जर आपल्याला ओढवायची नसेल तर मोठ्या प्रमाणामध्ये ज्या शेतकरी राजाचे नवीन कनेक्शनची मागणी ती येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करायला पाहिजे. माझ्या तालुक्यामध्ये अध्यक्ष महोदय एकच 132 kVचं सबस्टेशन आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत 75 वर्ष या स्वातंत्र्य जाऊन आपल्या देशाला झाले, पण आमच्या धुळे तालुक्याला, धुळे जिल्ह्याला, माझ्या तालुक्याला 132 kVचं एकच सबस्टेशन तिथं आहे. आणि म्हणून आम्ही आता 3 सबस्टेशन नेर, बोरीस आणि शिरूरचं नवीन सबस्टेशन तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या तालुक्यातल्या लोकांना जी विजेची समस्या वारंवार हेताळणी होते त्या निमित्ताने मी तिथं वागतोय. आता आमच्या वणी गावातल्या शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय नवलनगरच्या सबस्टेशनवर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, कारण की शेतकरी राजा एवढा वैतागला होता. दिवस रात्र आधी 7 दिवस दिवसा लाईट, 7 दिवस रात्री लाईट आणि शेतात गेल्याच्या नंतरनं ती शेतकऱ्यांच्या ज्या टायमाला जे वीज दिली गेलेली असते तेव्हा ती मोटर तिथं चालत नाही. आणि म्हणून उद्विग्नतेच्या भावनेतनं शेतकरी राजा जर तिथं सांगायला गेला तर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तिथं तो गुन्हा दाखल केला. अध्यक्ष महोदय तो गुन्हा देखील आपल्या माध्यमातून मागे घेण्यात यावा अशा प्रकारची सरकारला या निमित्ताने विनंती होणार आहे. शेतकरी सन्मान निधीमधनं 12-12 हजार रुपये शेतकऱ्यांना तिथं मिळत आहे. 6,000 रुपये केंद्राचे, 6,000 रुपये राज्याचे. अध्यक्ष महोदय हे सर्व मिळत असले तरी आपण सर्वजण बघा की एवढा सन्मान, शेतकऱ्यांचा सन्मान हा आपल्या माध्यमातून केला गेला. आता शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या घरात, आपल्या राज्यातल्या मुली या चांगल्या शिकल्या पाहिजे, ग्रामीण भागातल्या मुलं मुली हे चांगले शिकली पाहिजे. म्हणून आजच आपल्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी ज्या आपल्या ग्रामीण भागातल्या मुलींना इस्रो मध्ये काय चालतं, कसं चालतं, कसं विज्ञान होतं हे सगळं बघायला मिळालं पाहिजे. याच्यासाठी सुद्धा कळकळ आपल्या मुख्यमंत्र्यांची या निमित्ताने तिथं झालेली. आज शिक्षण मुलींना तिथं मोफत देण्याचं काम, कुठलंही शिक्षण असेल, इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, मेडिकल असेल, सर्व प्रकारचं शिक्षण तिथं मोफत दिलं जात आहे. आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, आरोग्य विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मागच्या काळामध्ये आमच्या लांबकानीला PSCला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळाला, त्याला निधी प्राप्त झाला आणि उरलेला निधी अजून आपल्याकडे मागणी करायची आमचं काम तिथं चालू आहे. 2 ग्रामीण रुग्णालय अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातले अजून तिथं पेंडिंग आहे. नेर आणि बोरकुंड ग्रामीण रुग्णालयासाठी आम्ही तिथं मागणी तिथं करतोय. आपण सर्वजण बघतो की या राज्याला महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून एक धोरणात्मक निर्णय, ज्या गावांना आपण गावठाण जमिनीमध्ये शेतकरी राजा आपला घर राहतो तिथं घरामध्ये राहतो त्याला स्वतःचा 7/12 तिथं उपलब्ध होत नव्हता. या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या माध्यमातून स्वामित्व योजना अध्यक्ष महोदय आली. स्वामित्व योजना अशी आली की जे गावठाण जमिनी आहे तिथं सिटी सर्वेला लावून आपल्याला ते गावाच्या गावं मिळतील आणि जे लोक वर्षानुवर्ष गावठाणामध्ये राहत होते त्यांना आता सिटी सर्वेला लावण्याचं काम स्वामित्व योजनेच्या माध्यमातून झालं. पण ती स्वामित्व योजना अध्यक्ष महोदय माझ्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त 42 गावांना आता सुरू झालेली आहे. आणि म्हणून या माध्यमातून मी आपल्याला सांगतो की मोठ्या प्रमाणामध्ये काही गावं, अर्धी 42 गावांच्या व्यतिरिक्त जे माझे 150 गाव आहेत त्याच्यामध्ये 100 गावं असे सुटलेले आहेत की अर्ध गाव हे सिटी सर्वेला येतं आणि अर्ध गाव हे सरकारमध्ये येतं आणि त्याला सुद्धा सिटी सर्वेला लावून त्याला गोरगरीब शेतकऱ्याला कुठं बँकेमध्ये जाऊन कर्ज उपलब्ध करायचं असेल तर त्याला स्वतःचा हक्काचा घराचा 7/12 असला पाहिजे, त्याच्या नावाचा असला पाहिजे आणि मग तो 100% जाऊन तिथं त्याच्या पायावर उभं राहण्यासाठी तिथं काम करू शकतो. अध्यक्ष महोदय एवढं सगळं दिल्याच्या नंतरनं आज आपण बघतो आमचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून मोठं धडाडीचं काम आमच्या उत्तर महाराष्ट्र विभागात सुरू आहे. त्याच्यासाठी आज आम्ही सिंचनात गिरीश भाऊंच्या माध्यमातून आता आम्हाला नारपारच्या धर्तीवर आमची कनेर रिचार्ज ही योजना आम्ही प्रस्तावित केलेली आहे. आमच्या तालुक्यासाठी 3.5 TMCचं पाणी हे मिळालं पाहिजे याच्यासाठीचं काम
आम्ही येणाऱ्या काळामध्ये तिथं उभं करणार आहोत. आता पार तापी नर्मदाचा जो गुजरात सरकारच्या सोबतचा आमचा करार होता तो रद्द झालेला आहे आणि त्याच्यामधलं 10 TMC पाणी आहे, त्याच्यामधलं 10 TMC मधलं 3.5 TMC पाणी हे मी माझ्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय मागतोय आणि त्याच्यामधनं आज माझा 50% तालुका इरिगेटेड आहे, सिंचनाखाली आलेला आहे. अक्कलपाडाचं धरण जरी 40 वर्ष अध्यक्ष महोदय ते पूर्ण व्हायला लागले असेल पण त्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी 500 कोटी रुपये मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून देण्यात आले. आता तो अक्कलपाडाचं धरण पूर्ण होतंय ते 100% भरण्यासाठी आता इथं मान्यता तत्वता मान्यता अध्यक्ष महोदय देण्यात आली आणि आता हा जर 50% तालुका आमचा त्याच्यामध्ये आला तर 100% जसं बाबा राजांचा पश्चिम महाराष्ट्र हा कारखानदारांचा पश्चिम महाराष्ट्र म्हटला जातो, आम्ही सगळे कोरडवाहू शेतकरी, आमचा सगळा दुष्काळ लोकांचा हा उत्तर महाराष्ट्र म्हटला जायचा. पण आता अलीकडच्या काळामध्ये सरकारच्या ध्येय धोरणामुळे आमचा उत्तर महाराष्ट्र हा सिंचनाखाली 100% तिथं जाताना आपल्याला दिसतोय आणि म्हणून आपण या निमित्ताने या सरकारचं अभिनंदनच केलं पाहिजे. आपण बघतो सरकारच्या तर्फे विहिरी, गोटे, रस्ते, फळबाग, MREGच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय चालतात पण त्या योजना पोहोचवण्यासाठी आपल्याला गाव लेवलला रोजगार सेवक असेल, ग्रामसेवक असेल, पोलीस पाटील असेल, अनेक लोकांची तिथं मदत होते. पण दुर्दैवाने अध्यक्ष महोदय मागच्या काळामध्ये कुठलाच प्रकारचा प्रश्न या गोरगरीब लोक जे ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत स्तरावर काम करतात त्यांचा सोडवला गेला नाही. आता मी स्वतः माझी ग्रामपंचायत 35-40 वर्षापासून माझी ग्रामपंचायत माझ्या कुटुंबाच्या ताब्यामध्ये आहे. पण तिथं काम करणारा रोजगार सेवक असेल तर त्याचं पेमेंट कोण करणार? त्याच्यानंतर ना ते पेमेंट सरकारच्या माध्यमातून आता शिंदे सरकारच्या माध्यमातून वाढवलं गेलं आणि त्यांना ठोक पेमेंट इथं मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं गेलं अध्यक्ष महोदय. पण आता मला सांगा ऑपरेटरला आपण 15,000 रुपये आपल्या याच्यातनं देतो. अध्यक्ष महोदय फक्त कन्क्लूड करतो, आपण बघतो ज्या ग्रामपंचायतींना या गोरगरीब लोकांना जे शेवटच्या माणसापर्यंत लाभ पोहोचवतात हे सर्व ग्रामीण भागातले घटक या लोकांना सरकारच्या माध्यमातून मागच्या काळात न्याय दिला गेला. रोजगार सेवकांचं वेतन वाढवलं गेलं, पोलीस पाटलांचं 7,000 15,000 वेतन वाढवलं गेलं. आता ग्रामपंचायत ऑपरेटरांचा प्रश्न हा ग्रामविकास मंत्र्यांच्या माध्यमातून पेंडिंग आहे, तो सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सोडवला गेला पाहिजे. CSC सारखी योजना आपण तिथं संस्था नेमली, तिला आपण ग्रामपंचायतचा जिथे तिचा चेक देतो पण त्या CSCच्या माध्यमातून त्या ग्रामपंचायत ऑपरेटरला वेळोवेळी पेमेंट दिलं जात नाही, त्या मेंटेनन्सचा वेळोवेळी खर्च दिला जात नाही आणि म्हणून त्याचा अकार्यक्षमतेचा ठपका हा त्या ग्रामपंचायतीवर अध्यक्ष महोदय तिथं जो होतो. आज आपण बघतो आज एका जुन्या काळामध्ये ज्या JEच्या अंडर MSCBच्या अंडर एक JE आणि त्याच्या हाताखाली वायरमन, आता एका वायरमनकडे अध्यक्ष महोदय 5-5, 7-7 गावं तिथं दिली गेलेली आहे आणि म्हणून त्या वायरमनला सुद्धा कुठं काम करावं, कुठं फोन केल्यानंतर कुठं अवेलेबल राहावं त्याला सुद्धा प्रश्न पडलेला असतो. आणि काही वायरमन तर असं असतात की या गावाला गेलो की त्या गावाचं नाव सांगतात, त्या गावाला गेलो की या गावाचं नाव सांगतात आणि ते कुठंच नसतं अध्यक्ष महोदय. म्हणून एक गाव एक वायरमन ही बिंदू नामावली जे रोस्टर हे जुन्या काळामध्ये जे रोस्टर बांधलं गेलं ते रोस्टर बिंदू नामावली उठवून त्याच्यामध्ये दुरुस्ती आणावी आणि एक गाव एक वायरमन सुद्धा येणाऱ्या काळामध्ये अध्यक्ष महोदय तिथं सुरू करण्यात यावी. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून मागच्या काळात अतिशय चांगल्या प्रकारचं काम हे ग्रामीण भागात अध्यक्ष महोदय सुरू झालं पण आता आपल्या सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार असल्यामुळे जलयुक्त शिवार सुद्धा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, जास्त पैसा याला लागत नाही अध्यक्ष महोदय, पण आमच्या गावखेड्याकडच्या जमिनी आणि नाले आणि धरणं हे जर कोरले तर मोठ्या प्रमाणातली वॉटर लेवल तिथं वाढते आणि वॉटर कॅपॅसिटी वाढली तर शेतकरी सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय. मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती तर सोडा अध्यक्ष महोदय, काही भागामध्ये आमच्याकडे जे रोजगार होते ते तर चाटून पुसून खाल्ले गेले आणि आता विकायला सुद्धा काढले अध्यक्ष महोदय. सरकारच्या माध्यमातून याच्यावर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये निर्बंध आपल्या माध्यमातून आले पाहिजे. मी या 293च्या प्रस्तावाचं या निमित्ताने अभिनंदन करतो की सरकारचं ध्येय धोरण हे शेतकऱ्यांच्या, काबाड कष्टांच्या, कष्टकऱ्यांच्या, दीनदलितांच्या आणि आदिवासी लोकांच्यासाठीच काम करताय आणि आमचे मुख्यमंत्री आणि दोघी उपमुख्यमंत्री व त्यांचं सर्व मंत्रिमंडळ हे लोकांच्यासाठी दिवस रात्र काम करतंय. एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. अनेक लोक इथं म्हटले की त्यांनी अपमान केला, शेतकऱ्यांचा सन्मानच या सरकारने केला. अनेक तरुण मुलं हे आज अभिमानाने शेतीला लागलेले आहेत आणि शेतकरी त्याचं
स्वतःच्या कष्टाने शेती करून त्याचं पोट 2 टाइमाचं भरण्याचं काम करतोय आणि त्या निमित्ताने आम्ही शेतकरी राजाचं सुद्धा या निमित्ताने कौतुक करू इच्छितो व आपण आमचं इथं ऐकून घेतलं, बोलण्याची संधी दिली अध्यक्ष महोदय, त्याबद्दल आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो. बाबाराजेंचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो व विधिमंडळाचे लोक एवढे 1:30 ते 2 वाजेपर्यंत आमच्यासाठी थांबले त्याबद्दल त्यांचं देखील इथं मनापासून आभार व्यक्त करतो.